धाराशिवमध्ये शेतकऱ्यांचं पवनचक्की कंपनीच्या विरोधात उपोषण. तहसील कार्यालयासमोर 3 दिवसांपासून बेमुदत उपोषण. सोलापूरमध्ये अवैधरित्या वाहतूक करणारे रेशनचे तांदूळ जप्त. 4,60,000 रुपये किमतीचा 230 पोते जप्त. तर सोलापूर शहर पोलिसांची मोठी कारवाई. 11वी प्रवेशाची यादीसाठी अजून प्रतीक्षा. ऑनलाईन साईटमध्ये 6व्यांदा तांत्रिक बिघाड. 30 जूनला जाहीर होणार पहिली यादी. मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या कारवाई विरोधात मच्छीमार आक्रमक. ससून डॉक येथे आज मच्छीमारांचं आंदोलन. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची वाट खडतर. सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल. ऑनलाईन तिकिटांचं बुकिंग 3 मिनिटातच फुल. आजपासून बल्लारशा गोंदिया मार्गावरील रेल्वेगाड्या 30 जूनपर्यंत रद्द. चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर लूप लाईनचं काम सुरू असल्याने रेल्वेगाड्या रद्द. पैठणमध्ये शिवाजीनगरी सहकारी बँकेच्या वतीने 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. उपजिल्हाधिकारी बँकेचे चेअरमन यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आलाय. भिवंडीच्या वाडा येथे रस्त्याची दुरवस्था. रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेचं रास्ता रोको आंदोलन. सिंधुदुर्गाच्या वेताळ बाबर्डे ते हिरलोक नारूर मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवा. गावातील नागरिकांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी. राज्यात लवकरच व्हर्टिकल सातबाराची योजना येणार. इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना मिळणार सातबारा. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विचारधारणी कायद्यात येत्या अधिवेशनात विधेयक मांडण्याची शक्यता. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या जामीन अर्जासाठी आज निकाल. आरोपीला जामीन मिळाला तर पीडितेच्या जीवाला धोका. सरकारी वकिलांनी मांडली बाजू. पुणेकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. खडकवासला धरण साखळीत 13.16 टीएमसी पाणीसाठा. यंदा धरणांमध्ये तिप्पट अधिक पाणीसाठा उपलब्ध. गंगापूर धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग वाढवणार. तर गंगापूर धरणातून 2,720 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीत होणार. पुणे शहर आपण लवकरच अवैध होर्डिंग मुक्त करू. नवे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आश्वासन. तर पालिका अधिकाऱ्यांना अवैध होर्डिंग काढण्याचे आदेश. सांगलीच्या बुधगाव येथे बनशंकरी देवीचा उत्साह तर पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. तर या उत्सवाला भाविकांची अलोट गर्दी. सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा नागपुरात सत्कार. वकील संघटनेच्या वतीने सरन्यायाधीश गवई यांचा सत्कार करण्यात आलाय. पुण्यातील पावसामुळे रस्त्यावर पाणी तुंबू नये यासाठी नवा आराखडा तयार करा. पालिका आयुक्त नवल किशोर राम यांचे आदेश. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा एकत्र मोर्चा निघेल. संजय राऊतांचा ट्विट. निवडणूक आयोगाकडून 345 राजकीय पक्षांची नोंदणी रद्द. आवश्यक अटी पूर्ण न केल्याने पक्षांची नोंदणी रद्द. 2019 पासून निवडणुकांमध्ये भाग घेतलेल्या पक्षांचा समावेश. सोलापूरमध्ये चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची मदत घेऊन चित्रनगरीत आवश्यक सुविधांची निर्मिती करा. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या सूचना. सोलापूरमध्ये जिल्हा परिषदेच्या कामांना गती देऊ. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांचे आवाहन. बँकांनी अनुदानाची रक्कम परस्पर कपात केल्यास गुन्हे दाखल करा. पालकमंत्री संजय राठोड यांचे आदेश. आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर रायगड दौऱ्यावर. मेघना बोर्डीकरांची अचानक जिल्हा रुग्णालयाला भेट. रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्ण अवस्थेचा वाचला पाढा. हिंगोली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप मस्केंचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला पक्षप्रवेश. मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान यांच्या कार्यालयाचे उद्घाटन. उद्घाटनाला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब राहणार उपस्थित. सिडकोमध्ये भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या कमी नाही. सिडकोला खरोखर घरं विकण्यासाठी एजन्सी नेमण्याची गरज होती का हे तपासलं पाहिजे. वनमंत्री गणेश नाईकांचे सिडकोवर ताशेरे.
माजी आमदार जिशान सिद्दीकीची अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग. वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतलंय. तर बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर जिशान सिद्दीकीच्या सुरक्षेत वाढ. मराठी हिंदी वादाचे राजकारण भाजप हाणून पाडणार. भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत रणनीती ठरली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे खडेबोल. पहलगाम हल्ल्याचा उल्लेख नसल्याने निवेदनावर स्वाक्षरी करण्यास नकार. भारतासोबत एक खूप मोठा व्यापार करार होणार. बिग ब्युटिफुल बिल कार्यक्रमात बोलताना ट्रम्प यांचे विधान. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या नोंदणीत 10% घट. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची माहिती. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात पोहोचताच शुभांशु शुक्लाचं हिंदीतून निवेदन. मी रोज आपल्याशी बोलत राहीन. जय हिंद जय भारत. शुभांशु शुक्लाचा संदेश. धाराशिवमधील हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. हॉस्पिटल तोडफोडसह डॉक्टर कर्मचाऱ्यांना झाली होती मारहाण. कोल्हापूरच्या गांधीनगर हत्या प्रकरणातील संशयित आरोपीला एलसीबीकडून अटक. आरोपीने मुंबई कोलकाता येथे वास्तव्य केल्याचं उघड. जालन्यात अज्ञात चोरट्याकडून दुचाकीची चोरी. आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या देव्हाडी परिसरात चोरीच्या घटनेत वाढ. 4 दिवसात तब्बल 13 दुकानं चोरट्यांनी फोडली. परिसरात भीतीचं वातावरण. आरोपी फरार. जालन्यातील परतूर येथे सोलर प्लांटचे साहित्य लंपास. केबल वायर कनेक्टर असा 34,875 रुपयांचा मुद्देमाल लंपास. शिरूरच्या विविध भागात डाळिंबाची चोरी. शेतातून तब्बल 400 किलो डाळिंब चोरल्याची घटना. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बीडमध्ये गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. 2 शिक्षकांकडून विद्यार्थिनीचा विनयभंग. शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल. चंद्रपूरमध्ये कार उभी करून हुल्लडबाजी करणाऱ्या 3 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान कारमध्ये तलवार आढळून आली आहे. सोलापुरात माजी महापौरांचा महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न. सोलापूर पोलीस ठाण्यातून गुन्हा दाखल. तर 45 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग. अत्याचार केल्याचा आरोप. हिंगोलीच्या हयातनगर खून प्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. मुंबईच्या भांडूपमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी घटना. भूतबाधा झाली म्हणून 2.5 वर्षाच्या मुलाला दिले चटके. रत्नागिरीच्या भाटकरवाडा भागात 3 वाहने अज्ञातांनी पेटवली. तर गाड्या संपूर्ण जळून खाक झाल्यात. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. आरोपीचा शोध सुरू. अमरावतीत बांबू गार्डनमध्ये बिबट्याचा मुक्त संचार. परिसरात खळबळ. तर पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना. सिल्लोड तालुक्याच्या मोढा बुद्रुक शिवारात पाण्याच्या डबक्यात बुडून बहीण भावाचा मृत्यू. गावकऱ्यांच्या मदतीने दोघांना बाहेर काढलं. मात्र उपचारादरम्यान मृत्यू. नांदेडच्या वळण रस्त्यावर रुग्णवाहिकेचा अपघात. नांदेड मुदखेड रस्त्यावरील सीता नदीजवळील ही घटना. नाशिकच्या काठे गल्ली परिसरात अपघात. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघातात सायकलस्वार विद्यार्थिनी जखमी. बीडमध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या पती पत्नीचा अपघात. दुर्घटनेत पती पत्नीचा मृत्यू. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त. अकोल्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे अकोट शेगाव मार्ग बंद. चंद्रपूरमध्ये दमदार पावसाअभावी जिल्ह्यातील 10 धरणं अजूनही तहानलेलीच. धरणात केवळ 28.94% जलसाठा. विदर्भाचं काश्मीर असलेल्या चिखलदऱ्यात 3 तासात 60 मिलीमीटर पाऊस. धुके आणि संततधार पावसाने चिखलदराचे निसर्ग सौंदर्य बहरलं.
पाटण तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, डोंगर भागातील स्मशानभूमीचे पत्रे गेले उडून। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर वाढला। कोयनानगरमध्ये 101 मिलीमीटर, नवजा 54 तर महाबळेश्वरमध्ये 98 मिलीमीटर पावसाची नोंद। सोयगाव तालुक्यात संततधारेमुळे अग्नावती नदीला पूर, काळदरीचे धरणही ओव्हरफ्लो। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती, आजही जिल्ह्याला येलो अलर्ट जारी। कोल्हापूरच्या पंचगंगेच्या पाण्यात अडकली कार। शिंगणापूर हनुमंतवाडी रस्त्यावरील ही घटना तब्बल तासाभराच्या प्रयत्नानंतर कार चालक आणि कारला सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश। नाशिकच्या रामकुंड आणि गोदा परिसरात पर्यटकांची स्टंटबाजी, पुराच्या पाण्यात अतिउत्साही लोकांचं फोटो सेशन, तर पुराच्या पाण्यातून दुचाकी चालवत केली हुल्लडबाजी। बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस, पावसामुळे माधणी आणि आरेगाव मधील नदीला पूर, बुलढाणा जिल्ह्याचा वाशिम जिल्ह्याशी संपर्क तुटला। पावसामुळे सुरतमधील परिस्थिती आणखी बिकट, मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले, तर पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रत्नागिरीमध्ये समुद्राला आलेल्या भरतीचा फटका, गणपतीपुळे मंदिराच्या बाहेरील प्रसाद रांगेपर्यंत समुद्राच्या लाटांचे पाणी, तर 5.25 मीटर उंचीच्या लाटा। नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर, तर नदीला पूर आल्याने सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहतो। वसईच्या भुईगाव समुद्र किनाऱ्यावर भरती आल्यानं अनेक झाडं उन्मळून पडली आहेत। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका, तर मैराळडोह ग्रामपंचायतीची भिंत कोसळली आहे। पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालख्यांच्या स्वागतासाठी विठ्ठल मंदिर सजले। महिला वारकऱ्यांना एका क्लिकवर मिळणार सर्व सुविधांची माहिती, राज्य महिला आयोगाने तयार केली वारी सुविधा मोबाईल ॲप, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाखणकर यांची माहिती। विठ्ठल भक्तांसाठी 13,50,000 बुंदीचे लाडू, तर आषाढी यात्रेच्या कालावधीत येणाऱ्या भाविकांसाठी लाडूंचा प्रसाद बांधण्यात येत असल्याची माहिती मंदिर समितीच्या सहअध्यक्षांनी दिली आहे। पंढरपूरमध्ये वारकऱ्यांना विठुरायाचे 24 तास दर्शन मिळावे यासाठी आजपासून देवाचा पलंग काढण्यात येणार। पौर्णिमेपर्यंत विठुरायाचे 24 तास मिळणार दर्शन। बीडच्या आष्टीत मुस्लिम बांधवांनी दिली दिंडीला पंगत, संत मदन महाराज यांच्या पालखी सोहळ्याला रमजान तांबोळी आणि बबलू सेठ तांबोळी यांचा महापंक्तीचा पहिला मान। गडचिरोलीत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण, आतापर्यंत 3,500 प्रशिक्षण सत्र पूर्ण झाल्याची कृषी अधिकारी प्रीती हिरळकरांची माहिती। खोटी माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील 5 वर्ष कुठलाही लाभ दिला जाणार नाही। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी राज्य सरकारचे महत्त्वाचे बदल। राज्यात 56 लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी पूर्ण, सोयाबीनची 21 लाखांहून अधिक हेक्टरवर पेरणी, तर 43% क्षेत्रावर कापसाची पेरणी पूर्ण। वर्ध्यात शेतातील कॅनल फुटल्याने पीक वाहून गेले, तर देवळी तालुक्यातील कान्होलीतील ही घटना आहे, तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, डॉक्टर मात्र बेपत्ता। बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरची घटना। पवना नदीवरील पूल वाहतुकीस बंद, इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेनंतर निर्णय, तर धोकादायक असणाऱ्या पुलावरून वाहतूक बंद।
जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ करणार अमरावती जिल्ह्यातील सायत ग्रामपंचायतचा महत्त्वपूर्ण ठराव. तर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी निर्णय घेण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश केल्यास वर्षाची घरपट्टी माफ करणार. पटसंख्या वाढवण्यासाठी सरपंच घोटगे ग्रामपंचायतीचा पुढाकार. महापालिकेच्या आयुक्तांनी केली पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची पाहणी. कचरा संकलन केंद्रांनाही दिल्या भेटीत. घंटागाड्यांची फेरीनिहाय दैनंदिन तपासणी करण्याचे आयुक्तांचे आदेश. 5% निधीसाठी दिव्यांगांची फरफट. निधीसाठी पालकमंत्र्यांच्या सहीची प्रतीक्षा. दिव्यांगांचे हाल. नांदेडच्या माहूर गडावरील रेणुका माता मंदिराची संरक्षण भिंत कोसळली. मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेला भाग कोसळलाय. पाटण तालुक्यातील घाणबी वाटोळे पठारावरील 20 गावांचा वीज पुरवठा खंडित झालाय. तर 8 दिवसांपासून हा वीज पुरवठा खंडित आहे. पावसामुळे विद्युत तारेवरती झाडं उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित. बीडमध्ये बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा सुरू. शाळा सुरू केल्यानं ऊसतोड कामगारांची मुलं शिक्षणाच्या प्रवाहात. शाळा सुरू करण्याचा गावकऱ्यांसह शिक्षकांनी घेतला निर्णय. त्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.